आज आपण बनवणार आहोत माशाचं कालवण. लागणारे साहित्य बघून, एक माशी, पाव किलो माशी, त्याच्यावर मीठ घालून घेऊया, थोडीशी हळद आणि थोडंसं लिंबाचा रस, हे सगळं घालून एकत्र करून घेऊया आणि थोड्या वेळ माशीला साईडला ठेवून देऊया. आता आपण मसाला काढून घेऊ. कांदा, लसूण, अद्रक, थोडासा तेजपत्ता, किसलेलं खोबरं, धने आणि थोडीशी खसखस. कांदा आपण भाजून घेऊया. कांदा भाजून झालेला आहे. यात आता राहिलेला मसाला घालून घेऊ आणि आता हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. आपला मसाला तयार झालेला आहे. त्यात आता आलं लसूण घालून घेऊया आणि हा मसाला मिक्सरला वाटून घेऊ. त्यात पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालूया. आता आपण भाजीला फोडणी घालू. भाजीला फोडणी घालताना ओवा घालायचं. ओवा घातल्याने फिश पचायला सोपी जाते. आणि मिरची पावडर 2 चमचे, आपण वाटण केलेला मसाला घालून चांगलं परतून घेऊया. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. ह्यात आपण मालवणी फिश करी मसाला घालू. 1 चमचा मसाला घातलेला आपण फिश करीचा. थोडंसं चवीनुसार मीठ. परत एकदा परतून घेऊ मसाला. आता त्यात पाणी घालूया. भाजीला छान तेल सुटलेलं आहे. आणखीन थोडेसे पाणी घालून उकळी यायला ठेवून देऊ. उकळी आलेली आहे. आता उकळी आलेली असताना ह्यात माशाचे तुकडे घालायचे. भाजीमध्ये माशाचे तुकडे उकळी आल्यानंतरच घालायचे. अगोदर घातले तर ते पूर्ण उतळून जातात. भाजी बनलेली आहे, तुम्ही बघू शकता. छान रंग आलेला आहे भाजीला. आपण तसंच गॅस बंद करून थोड्या वेळ ठेवूया. आपली भाजी तयार आहे. कोथिंबीर घालून जेवायला घ्या. बघू शकता तुम्ही, फिश पण कशी मस्त बनलेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे. जास्त वेळ भाजी शिजवायची नाही, नाहीतर मग फिश त्यात गळून जाते.